जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा असंच काहीतरी आयुष्यात होत असतं। आणि फायनली खूप दिवसानंतर मला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये नैवेद्य आरती मिळाली आणि मी गेले होते प्रसादासाठी फळं आणण्यासाठी आणि रस्त्यातच माझी धन्नो बंद पडली। इतक्या लांबून मी ढकलत आणली तिला आणि रस्त्यातच उभी केली। जवळच असलेलं गॅरेजवाल्याचं शॉप जाऊन बघितलं तेही बंद आहे। त्याला कॉल केला तर तो म्हणतोय की अर्धा तासात येतो। तर आता हिला मला ढकलत अजून आपल्या पार्लरपर्यंत न्यायची आहे आणि तास तर हा आहे। आता वाजतात 12:30। मला 2 ते 2:30पर्यंत घरी पोहोचून पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे। भरून तिला ढकलीत आणली आणि इथं आणून चालू केली तर तिच्या याच्यामध्ये लाईट आला आणि ती चालू झाली। पण हा आनंद क्षणभंगूर होता कारण की थोड्या वेळात बंद पडली आणि आपले मॅकॅनिकचं तब्बल 2-3 तास वाट बघितल्यानंतर मॅकॅनिक आला आपला 3 वाजता। कधी कधी वाटतं स्वामी खूपच परीक्षा घेतात आणि जेव्हा आपली आयुष्याची गाडी अडकती ना तेव्हा नकळत येऊन धक्का देऊन जातात। ही स्वामींची एक खासियत आहे। वेळ झाल्यामुळे या पाण्याची स्पीड पण मला कमी वाटायला लागली की पटकन जार भरावं असं वाटत होतं। फायनली 3:30 ते 6पर्यंत माझा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला आणि मी निघाले आरतीसाठी। आरतीच्या तयारीसाठी अर्धा तास आधी यावं लागतं। केंद्रात आल्यानंतर स्वामींच्या दर्शनाने सर्व थकवा निघून गेला आणि आरती झाल्यानंतर खूप मन प्रसन्न झालं आणि अक्षरा आणि अंकितानी प्रसाद वाटायला घेतला। खूप दिवसानंतर केंद्रात आल्यानंतर खूप भारी वाटत होतं। बिझी स्केड्यूलमुळे आणि पार्लरमुळे मला आरतीला यायला मिळत नाही आणि आज खूप दिवसानंतर आरती मिळाली तर खूप आनंदही झाला। आरतीनंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि माझा पारायणाचा पाठ इथंच विसरलेला होता तोही आम्ही सोबत घेऊन नंतर घरी निघालो। अंकिता आणि अक्षरांच्या तर दोघींच्या खोड्या कंटिन्यू चालूच असतात। माझ्या भावाचा मुलगाही सुट्ट्यांमध्ये आमच्याकडे आला आहे, तोही आमच्यासोबत आहे।